जय श्रीराम मित्रांनो, नमस्कार सर्वांना. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज विषय थोडा वेगळा आहे, युनिक आहे. आणि याच्यामध्ये काही लोकांना पटू शकतो, नाही पटू शकत. पण जे वास्तव आहे समाजामधलं ते मी मांडण्याचा ह्या व्हिडिओमधून प्रयत्न करणार आहे. किती जणांना आवडतोय, किती जणांना नाही आवडत, माझा जो विचार आहे, जे समाजामध्ये ज्या पद्धतीने हे चालू आहे आणि ह्या गोष्टी कितपत योग्य आहे, जर ह्याच गोष्टी आपण जर वेगळ्या पद्धतीने विचार केला तर काय होऊ शकतं. किंवा कसं आहे समाजामध्ये ना, तुम्ही एखादी गोष्ट जर प्रथा टाईप जर पडली किंवा एखादी गोष्ट जर अशी समाजामध्ये कॉमन झाली तर ते काय समजतात की बाबा हे आपला हक्क आहे किंवा ही गोष्ट आपल्यासाठीची आहे, किंवा अशाच पद्धतीने समाज आपल्याला स्ट्रिक करतोय किंवा अशा बऱ्याच काही गोष्टी असतात मित्रांनो. आणि जे समाजामधलं वास्तव आहे आजच्या स्थितीमध्ये, ते वास्तव मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे. आणि जे सत्य आहे हे कितपर्यंत लोकांना पटतंय किंवा किती लोकांना पटत नाही, याच्यामधून आपल्याला समजेलच व्हिडिओमधून. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा, मस्त राहा. अजून एक सर्वात महत्त्वाचं, हसत राहा. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आज व्हिडिओचा मुद्दा तुम्हाला थंबनेलवरून समजलाच असेल आणि समजला पण पाहिजे. तुम्हाला ज्यावेळेस मी व्हिडिओच्या थंबनेलवरती टायटल देतो त्याच वेळेस बऱ्याच लोकांना समजून जातं बाबा हा व्हिडिओ कोणत्या विषयावरती आणि मला काय बोलायचं आहे किंवा काय बोलायचं आहे. तर मित्रांनो, आजची परिस्थिती एवढी भयान आहे मित्रांनो. आपला मराठा समाज असो किंवा अजून कोणत्या जाती धर्माची लोक असो, आज जे मुलांची अवस्था आहे, आज ज्या मुली आहे, मुलांच्या आईबापांची जी मुलांकडून अपेक्षा वाढलेली बाबा, जे लग्न जमवायचे. समजा आपली मुलगी आहे, एखादा मुलगा तिला आयुष्यभरासाठी पाहायचा आहे, तर तो मुलगा किती कर्तृत्ववान आहे, किती त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, कशा पद्धतीने पाहिजे, त्याच्याकडे काय काय पाहिजे, काय काय नाही पाहिजे, म्हणजे ह्या गोष्टी जोपर्यंत त्या मुलीच्या आईवडिलांना पूर्ण त्यांच्या इच्छा अपेक्षा होत नाही तोपर्यंत त्या मुलीचं ते लग्न करत नाही. आणि त्या मुलाला जोपर्यंत त्या प्रकारचा मुलगा त्यांना भेटत नाही, म्हणजे मुलगा कोणत्या प्रकारचा, आता ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. मुलीच्या आईबापांची इच्छा असते प्रथम आपल्या मुलीचं लग्न करायचे, तर मुलाला सरकारी नोकरी पाहिजे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, मुलाला शेती पाहिजे. मग यांची मुलगी शेतीमध्ये जाणार नाही, आधी सांगून ठेवतात आमची मुलगी शेतीमध्ये काम करणार नाही. मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तिथं उपस्थित होतो, तुमची मुलगी जर शेतीमध्ये काम करणार नाही तर तुम्हाला मुलाकडं शेती कशाला हवी. तो सरकारी नोकरदार पाहिजे, तो घरामध्ये एकुलता एक पाहिजे, त्याच्याकडं गाडी पाहिजे, त्याच्याकडं बँक बॅलन्स पाहिजे, त्याच्याकडं बंगला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस जुळून येतात आता काय होतं, प्रत्येक माणूस, प्रत्येक मुलगा ह्या गोष्टी पूर्ण करू शकत नाही. हां, त्याचं 10 वर्षाचं पुढचं प्लॅनिंग असू शकतं, बाबा मला 10 वर्षामध्ये मी एवढा स्ट्रगल करून, प्रामाणिक कष्ट करून मी ह्या गोष्टी मिळवू शकतो माझ्या हिमतीवरती. पण आत्ता मी स्वतः फक्त पायावरती उभा राहिलो आहे आणि मला ह्या ज्या संघर्षामध्ये मला कोणतरी सोबत पाहिजे किंवा माझी पत्नी माझ्यासोबत पाहिजे. तर ती जर माझ्यासोबत असेल तर मी या सगळ्या गोष्टी मिळवू शकतो. अशी मुलं भरपूर असते समाजामध्ये. ठीक आहे, आईवडिलांची गरिबी राहते. आता तो मुलगा काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणं किंवा गरीब घरामध्ये जन्माला येणं त्याच्या हातात नाही. या गोष्टी हे प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे. एखादा श्रीमंताच्या घरात जन्माला येतो, एखादा गरिबाच्या घरात जन्माला येतो. जो श्रीमंताच्या घरात जन्माला आलाय तो काही दिवसांनी गरीब होतोय
आणि जो गरीब घरात जन्माला आलाय त्याला परिस्थितीची जाणीव आहे, आईवडिलांच्या कष्टाची जाणीव आहे, तो मुलगा कष्ट करून 4 पैसे वाचून बचत करून आपल्या आईवडिलांचे स्वप्न स्वतःचे स्वप्न पूर्ण करून सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करत असतो, पण त्यासाठी त्याला लागतो वेळ आणि संयम. तर मित्रांनो, हा संयम हा मुलींच्या आईबापांकडे नाही. आता विषय झाला मुलीच्या आईबापांचा किंवा मुलींचा. मुलाकडून आम्हाला काय पाहिजे? 22व्या 23व्या 25व्या वर्षी मुलाकडून एवढ्या अपेक्षा करणं कितपत योग्य आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. की हां, तुम्ही काय म्हणसाल, हां तुला काय पडलंय, तू तर असं बोलू शकतो. ज्यांनी मुली वाढवल्यात, लहानाच्या मोठ्या केल्यात, त्यांना माहिती आहे त्यांच्या मुलींना कुठं द्यायचं, काय करायचं. हो, हा प्रत्येक मुलीच्या आईवडिलांचा अधिकार आहे की मुलगी कुठं द्यायची आणि त्या मुलाकडे काय पाहिजे. पण माझं एक प्रामाणिक मत आहे, मुलाकडून एवढ्या अपेक्षा करण्यापेक्षा मुलगा कर्तृत्ववान आहे का नाही, व्यसनी आहे का नाही, त्याचे मित्र कसे आहेत, ह्या गोष्टी तुम्ही पहा. त्याचं फ्युचर पहा, तो कोणत्या पद्धतीने कशातून शिक्षण घेतलं आहे, तो पुढं काय करू शकतो. आता समजा एखाद्याने चांगल्या प्रकारचं एज्युकेशन घेतलेलं आहे आणि ठीक आहे, त्याला नोकरी लागला आहे, 25,000 पगार आहे आणि त्याला एक्सपिरियन्सची गरज आहे. 2-4 वर्षाचा एक्सपिरियन्स ज्यावेळेस त्याच्याकडे येईल त्यावेळेस त्याला 10 लाखाचं 20 लाखाचं पॅकेज या कंपनी देत असतात. पण त्यासाठी वेळच द्यावा लागणार आहे ना. 5 वर्ष थांबून त्यानंतर ज्यावेळेस तो 25व्या वर्षी कामाला लागतो त्यानंतर पुन्हा 5 वर्ष थांबायचं, म्हणजे त्याचं वय जाते 30 वर्षावरती. 30 वर्ष ज्यावेळेस वय होईल त्यावेळेस तो वेल सेटल असणार आहे. पण ज्यावेळेस 30 वर्ष वय असणार आहे त्यावेळेस त्याचं भरपूर म्हणजे लग्नाच्या वयातून तो बाहेर गेलेला असतो. मुलगा जर 30 वर्षाचा असेल तर कमीत कमी मुलगी 26-27 वर्षाची तरी पाहिजे. आणि 26-27 वर्षाच्या मुली सहजासहजी भेटत नाही आहे. मुलींचं जास्तीत जास्त 22, 23, 24, लास्ट गेलं तर मुश्किलने 25 वर्षापर्यंत मुली व्यवस्थितपणे भेटू शकतात मुलांना. आता मुलगा जर 30 वर्षाचा झाला, त्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सगळ्या गोष्टी, पॅकेज आहे 10-15 लाखाचं वर्षाला, 20 लाखाचं पॅकेज आहे, पण मुली भेटणं अवघड आहे. मग त्यावेळेस लोक काय विचार करतात का, बाबा 30 वर्ष वय झालं, तुझ्याकडे सगळं आहे, पण आज 30 वर्ष वय तुझं, आमची मुलगी 22-23 वर्षाची, मला मुलगी द्यायची नाही, झाला विषय, स्टॉप झाला. तो मुलगा त्याच्यानंतर भरपूर प्रत्येक ठिकाणी अशाच गोष्टी त्याला ऐकावं लागतात. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहेत तरी पण लोक विचार करतात, बाबा 30 वर्ष झालं मग याचं लग्न का नाही झालं. म्हणजे त्यांनी जरी स्ट्रगल करून जरी सगळ्या गोष्टी मिळवल्या त्यासाठी वेळ तर द्यावाच लागतोय ना. मुलीच्या आईवडिलांनी हा विचार केला पाहिजे का बाबा आपलं पूर्ण आयुष्य गेले, आपल्याला 4 पत्र्याची खोलीसुद्धा बनवता आली नाही, मग आपण 21व्या वर्षी 25 वर्षाच्या मुलाकडून एवढ्या अपेक्षा तो कसा पूर्ण करू शकतो किंवा कशा ह्या गोष्टी तो अचीव करू शकतो. प्रत्येक मुलाचा बाप तर हा काही जागीरदार नाही का बाबा प्रत्येक मुलाचा बाप बंगला बांधून ठेवीन, गाडी घेईल, एखाद्या मुलाला कुठेतरी बँक बॅलन्स करून ठेवील, जमीन असेल, सगळ्या गोष्टी. 5ही बोटं आपली स्वतःची सारखी नाही तर आपण समोरच्याकडून का अपेक्षा करायची की बाबा मला पण या सगळ्या गोष्टी माझ्या मुलीसाठी माझ्या जावयात पाहिजे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या झाल्या आईबापांच्या अपेक्षा. आता माझं सगळ्यात महत्त्वाचं मत आहे, खरंच मित्रांनो, भरपूर मुलं सरकारी नोकरदार असतात. सरकारी नोकरदार ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागं मुलीचे आईबाप भरपूर पळत असतात आणि त्यानंतर ती कोणतीही अपेक्षा करत नाही. सरकारी नोकरदार जर असेल ना, मग तो व्यसनी असू, दारुड्या असू, कसा असू द्या, मग त्याला आपली पोर द्यायची, मग तिचं पर आयुष्याचं वाटोळ झालं तरी चालेल. मग तुम्ही लग्न करताना विचार काय करता का बाबा माझ्या मुलीला सुखसमाधान आयुष्यभर भेटलं पाहिजे. तुमच्या मुलीच्या सुखासाठी तुम्ही सरकारी नोकरदाराला देताय, पण तो मुलगा जर व्यसनी निघाला तर तुमची मुलगी आयुष्यभर सुखी राहू शकते का? नाही राहू शकत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे. तर मित्रांनो, सर्व आईबाप्पांना, मुलींच्या आईबाप्पांना माझी विनंती आहे, मुलगा कर्तृत्ववान पहा, मुलाचा फ्युचर पहा, त्याचे मित्र पहा, त्याच्या संगती पहा आणि कोणतं व्यसन करतोय का हे पहा. कारण कसं राहतं, आपल्याला जर एखादा मुलगा पाहिला आहे आपल्या मुलीसाठी, तर आपण गावात बाजूनी चौकशी करू शकता, तुम्ही 4 लोकांना जाऊन विचारू शकता बाबा हा मुलगा कसा आहे. कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक माणसाला खबर राहते का हा मुलगा कशा पद्धतीने काय करतोय काय नाही. सगळ्या गोष्टी आपण जर काढायच्या म्हणलं तर सगळ्या गोष्टी निघतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी कामाला जी मुलं लागल्यात, जी ही आईबाप स्वतःहून फोन करून विचारतात ना आपल्या आईबापांना,
की तुमच्या मुलाचं लग्न करायचे का, त्यावेळेस त्या मुलीच्या आईबापांना एकच प्रश्न करायचा की तुम्ही हुंडा किती देणार. हो, त्याच्याविषयी मी बोलतोय. प्रत्येक सरकारी नोकरदारांनी जर हा विषय जर घेतला, तुम्ही आमच्याकडून ज्यावेळेस अपेक्षा करताना का बाबा मुलगा सरकारी नोकरीला पाहिजे, मुलाकडं बंगला पाहिजे, मुलाकडं गाडी पाहिजे, मुलाला जमीन पाहिजे, मुलगा एकुलता एक पाहिजे. अहो तुम्ही ह्या अपेक्षा करताय ना, ह्या अपेक्षा म्हणजेच एक प्रकारचं हुंडाच मागताय तुम्ही. आलं का लक्षात? हे आपल्या मुलांना, मुलांच्या आईबापांना कळत नाही. भरपूर मुलांचे आईबाप एवढे साधे भोळे असतात, गरीब परिस्थितीतून वर येतात, ती मुलं सरकारी कामाला लागतात आणि सरळ म्हणतात की बाबा ठीक आहे, नाही आम्हाला काही लागत नाही, आम्हाला फक्त मुलगी द्या. आणि मग त्या मुलीच्या बापाच्या तोंडातून येत नाही का बाबा ठीक आहे, तुम्ही सरकारी नोकरीला एवढा लावला आहे मुलाला, ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, आम्ही आमचं कर्तव्य आहे का आम्ही 4 पैसे किंवा हुंडा देऊ तुम्हाला. पण ज्या वेळेस सरकारी नोकरदार जरी असेल, त्यांनी जरी हुंडा मागितला तरी पण त्या आईबापांना वाईट वाटतं का बाबा आम्ही एवढी मुलगी देत असताना आमच्या जीवातला जीव काढून आम्ही देतोय तुम्हाला, तरी तुम्हाला हुंड्याची अपेक्षा आहे. अहो पण तुम्ही विचार करा, ज्यावेळेस ज्या आईबापांनी गरीब परिस्थितीतून त्या मुलाला शिकवून सरकारी नोकरीला लावले, तो जर कोणती अपेक्षा करत नाही तुमच्याकडून 4 पैशाची सुद्धा हुंड्यासाठी मला पाहिजे नाही पाहिजे विचारत नाही आईबाप, ज्यावेळेस सरकारी नोकरीला मुलगा लागत असतो ना, त्यावेळेस त्या मुलाचं जो शब्द असतो तोच आईबापाचा शब्द असतो, बाबा ठीक आहे, नाही आम्हाला नाही पाहिजे हुंडा. ज्यावेळेस माझ्या बहिणींना मी हुंडा दिला नाही, त्यावेळेस माझ्या आईवडिलांची परिस्थिती नव्हती, किंवा भरपूर लोकांचं असं राहतं का मुलींचं लग्न करायच्या टायमाला त्यांची परिस्थिती नसते समोरच्या आपल्या जावायला हुंडा देण्यासाठी. पण ज्यावेळेस आपल्या पोराचं लग्न करायचं असतं, आपला पोरगा चांगल्या कामाला असतो, चांगलं पॅकेज असतं, त्याला घरी सगळं जिथल्या तिथं असतं, त्यावेळेससुद्धा काही लोक असे विचार करणारे असतात की बाबा माझ्या मुलीला मी हुंडा नाही दिला तर माझ्या मुलाकडून, माझ्या येणाऱ्या सुनेकडून पण मला हुंडा नको आहे. म्हणजे एवढी चांगला विचार करणारे लोक आहे. मग मला हे म्हणायचे, मुलाचे आईबाप जर एवढा चांगला विचार करत असेल किंवा सरकारी नोकरदार असेल, जर हुंडा घेत नसेल, तर त्याच्या एवढा चांगला माणूस, त्याच्या आईबापा एवढे चांगली माणसं तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि मग ज्यावेळेस मुलगा हुंडा मागतो किंवा त्याची एक अपेक्षा ते तुमच्यापुढे व्यक्त करतोय का बाबा मला हुंडा पाहिजे किंवा मला गाडी पाहिजे, मला ह्या गोष्टी पाहिजे, मला त्या गोष्टी पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला वाईट वाटतं मुलीच्या आईबापांना का तुम्ही आम्हाला हुंडा मागताय. पण तुम्हाला त्यावेळेस का वाईट वाटत नाही का बाबा मुलाकडून एखादी गोष्ट जर कमी असेल तरी तुम्ही तुमच्या मुलीला डायरेक्ट नाही म्हणून सांगताय द्यायला. आणि ज्यावेळेस एखाद्या मुलांनी तुमच्याकडे एखादी अपेक्षा व्यक्त केली तर ती कुठं बिघडलं, करा ना तुम्ही पण पूर्ण करा. तुम्ही त्याच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करा. ज्या पद्धतीने त्यांनी तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्यात, ज्या पद्धतीने तुम्हाला गाडी लागत होती, बंगला लागत होता, नोकरी लागत होती, शेती पाहिजे होती, तुम्हाला एकुलता एक मुलगा पाहिजे होता का, तर बाबा पुढच्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहिती आहे कशासाठी एकुलता एक मुलगा पाहिजे असतो प्रत्येक मुलीच्या आईबापाला. आणि ह्या सर्व गोष्टी जर त्यांनी तुमच्या पूर्ण केल्यात तर त्याची का बरं तुम्ही एखादी अर्धी अपेक्षा पूर्ण करू नये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही का ती इच्छा त्याची अपेक्षा पूर्ण करू नये. जर कुणाला खरंच ह्या गोष्टीचं जर कोणाकडे उत्तर असेल नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि जो विषय मी आज जो मांडलाय तो खरंच समाजामधील वास्तव आहे. हे वास्तव कोणी स्वीकारू अगर न स्वीकारू, मी जे बोललो ते माझ्या मनामध्ये आलं, जे समाजामध्ये चाललंय त्याच गोष्टी मी बोललोय. आता याच्यामध्ये कुणाला वाईट वाटलं तरी मला काहीही त्याच्याशी हे नाही. आणि ज्याच्यातून चांगलं जे घेणारे आहेत ते पण भरपूर लोक आहेत, ते सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगलं घेण्याचा प्रयत्न करतील. माझं फक्त ह्या व्हिडिओ बनवण्यापाठीमागचं एकच म्हणणं आहे, मुलीचे आईवडील जर मुलाकडून एवढ्या अपेक्षा करत असतील तर मुलांनी एखादी अपेक्षा केली मुलीच्या आईबापाकडून तरी तो मुलगा वाईट होतो किंवा त्या मुलाचे आईवडील वाईट होतात. मग ह्या गोष्टीवरून ओळखून घ्या, हुंडा कोण कोणाला मागते, हुंडा कोण कोणाला मागते. आज हुंडा ही पद्धत तर बंदच झालेली मित्रांनो, सरासरी बंदच झालेली. कारण एवढ्या लोकांकडं मुलींचं प्रमाण कमी झाल्यामुळे काय झालं, मुलीच्या आईवडिलांना जास्त भाव आला म्हणण्यापेक्षा त्यांना जास्त डिमांड चढली. आणि ज्या अर्थी त्यांना कळालं का बाबा मुलं स्वतःहून आपल्याकडं, पहिल्या काळात काय होतं, मुलाचे आईवडील मुलगी पाहायला जायचे आणि ज्यावेळेस त्या मुलाच्या आईबापांना पटल आवडल
त्याच वेळेस इकडून होकार जाईल त्यावेळेस मुलींकडली माणसं पाहायला यायची आणि ते लग्न वगैरे जमायचं. पण आता ती पद्धत राहिली नाही मित्रांनो. आता जर मुलाचं लग्न करायचे तर पहिल्यांदा मुलीकडची आईबाप, तिचा मामा, तिची मावशी, पुन्हा तिचे चुलते चुलती, ही सर्व मुली सकट पाहायला येतात. मुलाचं घर कसं आहे कसं नाही, त्याच्या घरची माणसं कशी आहे, सगळ्या गोष्टी पाहतात. आणि ज्यावेळेस त्यांना मुलीच्या आईवडिलांना पटन, त्या सर्व नातेवाईकांना पटन, त्याच वेळेस त्या लग्नाला किंवा त्याला जमावण्यासाठी होकार असतो. आणि याच्यामध्ये मुलांचं कुठंही रोल नसतो. तुम्हाला पटतंय का नाही पटत, मुलांचं आता फक्त एवढंच राहिलं आहे का बाबा हा ठीक आहे मुलगी आहे ना पसंत आहे, काय अडचण नाही. त्यासाठी मित्रांनो, आयुष्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांचा कमीपणा करून घ्यायचा नसेल लग्न जमावताना 4 लोकांसमोर, तर स्वतःच्या पायावरती उभे राहा, कष्ट करा. ज्यावेळेस कष्ट करायचे, ज्यावेळेस शिकायचे त्यावेळेस शिका, ज्यावेळेस कष्ट करायचे त्यावेळेस कष्ट करा आणि आपला परिवार भक्कम बनवा, की 4 लोकांनी आपल्या आईवडिलांना विचारायला आलं पाहिजे तुमच्या मुलाचं लग्न करायचे का. आपल्या आईवडिलांना कोणाची पाय धरण्याची वेळ नाही आली पाहिजे आपल्यासाठी का बाबा माझ्या मुलाचं लग्न करायचे, माझ्या मुलासाठी पोरगी बघा. त्यासाठी सांगत असतो, आपल्या आईवडिलांचा अपमान होणार नाही असंच कर्तृत्व मुलाचं असलं पाहिजे. आणि 4 लोकांच्यात मान सन्मान आपल्या आईवडिलांचा राहिला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी कष्ट करा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, आपल्या आईवडिलांना जर आपल्यामुळं कोणासमोर जर हात जोडावा लागत असेल तर आपले एक तर नालायक आणि आपले एक बेशरम माणूस मुलगा हा आपणच असतो. त्यामुळं प्रामाणिक राहा, कष्ट करा, जे पाहिजे ते मिळवा आणि आपल्या आईवडिलांची मानी कायम ताठच ठेवा. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. कोणाला जर ह्या व्हिडिओमधून चांगलं घेण्याचा प्रयत्न करता आला तर चांगलं घ्या. मला याच्या पाठीमागं कुणालाही कमी लेखायचं नाही, पण समाजामध्ये जे वास्तव आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आपला व्हिडिओ कसा हे झाला आहे. आणि थांबू मित्रांनो आपण. रामकृष्ण हरी, जय जवान जय किसान.